जालना, संभाजीनगर आणि बीड या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण आपलं जे क्षेत्र आहे ते पेरणीयोग्य क्षेत्र 21,47,000 हेक्टर आहे. त्याच्यापैकी आज रोजी 14,32,000 हेक्टरवरची पेरणी झाली आहे. म्हणजे पर्सेंटेज वाईज ती 67% आहे. जिल्हा वाईज जर का सांगायचं तर संभाजीनगरची 68%, म्हणजे 4,65,000वर त्यांची पेरणी झालेली आहे. जालना जिल्ह्याची पेरणी 4,35,000 हेक्टरवर आहे आणि बीड जिल्ह्याची जवळपास 5,00,000 हेक्टरवर आहे. बीड जिल्हा पेरणीमध्ये थोडा पाठीमागे आहे. साधारणतः 62% पेरणी बीड जिल्ह्याची आहे. जालना जिल्ह्याची 67% आहे. याच्यामध्ये बीड जिल्ह्यामधले काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण जरा कमी आहे आवश्यकतेपेक्षा. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 105% आज रोजीपर्यंत जो काय पाऊस होता तो साधारणतः पडलेला आहे. त्याच्यामुळे ते पेरणीची टक्केवारी पण आपल्याला चांगली दिसते आहे. जालना जिल्ह्यामध्ये 115% आजच्या दिनांकाच्या सरासरीच्या 115% पाऊस आहे आणि बीडची तीच सरासरी 88% आहे. त्याच्यामुळे बीडची जी काय पेरणी आहे तर ती पण थोडी काही प्रमाणामध्ये ती कमी दिसते आहे. आणि आता जो काय पावसाचा जो काय जरा खंड पडला आहे तर पुढचे 4-5 दिवस पण पावसाचं कुठे असं वेधशाळेचे अंदाज नाही आहेत. त्याच्यामुळे सध्या पेरण्या रखडल्या आहेत, परंतु पावसाचं पुढच्या जर का आठवड्यात चांगल्या पद्धतीने पुनरागमन जर का झालं तर या सगळ्या पेरण्या चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील. अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांनी? याच्यामध्ये एकतर मशागतीचे जे काही कामं आहेत तर ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेणं. त्यानंतर हलक्या जमिनीवरचं जे काय सोयाबीन आहे आणि हलक्या जमिनीवर काही शेतकरी कपाशीसारखं पण पीक लागवड करतात, तर त्या शेतकऱ्यांनी कृपया जरा ह्या परिस्थितीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर जिथे स्प्रिंकलर किंवा जिथे पाणी उपलब्ध असेल तर त्या पाण्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करून ते पीक कशा पद्धतीने आपल्याला जगवता येईल याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे आंतरमशागत आणि पाण्याचा महत्तम एकदम कार्यक्षम वापर तर तो जर का आपण केला तर ह्या 2 पिकांना चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. आमच्या क्षेत्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तशा प्रकारचं तसं सर्व शेतकरी बंधूंना पण त्याची काळजी असते, परंतु आवर्जून त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करतो आहे. सर, आजच्या तारखेत काही दुबार पेरणीच्या प्रकार वाढतो? आज रोजी दुबार पेरणीचं तरी काही माझ्याकडे रिपोर्टिंग नाही आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे काही 4-5 दिवस आहेत ते मला असं वाटतं आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यातल्यात म्हणजे सोयाबीन आणि काही ठिकाणी हलक्या जमिनीवरचं सोयाबीन आणि हलक्या जमिनीवरचं कापूस या 2-3 पिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप सावध राहावं लागणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.